कथन करणारा आणि श्रीगुरु चरणांच्या जवळ आत्मनिवेदन रूपाने हे सर्व निरूपण करणारी अशी ज्ञानोबारायांची जी काही शब्द भांडार आहे, तर त्या शब्दांचा त्याच्या अर्थाचा वेध घेत आपण अर्थरूपतेकडं आपल्या जीवनामध्ये त्याची परिसमाप्ती व्हावी यासाठी या ग्रंथाच्या चिंतनाला प्रवृत्त झालो. यथाशक्ती यथामती निरूपण करीत असताना आपण आत्तापर्यंत श्लोक पंचक रूपाने असणारं जे मंगलाचरण, त्यानंतर शिवशक्ती समावेशन हे पहिलं प्रकरण आणि सद्गुरुवंदना हे दुसरं प्रकरण चिंतन केल्यानंतर आपण तिसरं प्रकरण जे आहे त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये 2 विषय मुख्य आहेत. एक आहे वाचारुणाचा परिहार त्या आणि दुसरा आहे अविद्येची यथार्थता, असं ह्या ग्रंथकर्त्याने अगोदरच सांगितलं. तर आता आपलं चालू आहे अविद्येची यथार्थता. तर या अध्यात्माच्या प्रांतामध्ये सगळ्यात मोठं उद्दिष्ट काय असेल तर बंधापासून मुक्तता प्राप्त करणं, मोक्ष प्राप्त करणं. आणि मोक्ष हा ज्ञानावाचून प्राप्त होत नाही आणि ते ज्ञान हे जे आहे ते अज्ञानाच्या विरोधी आहे. अज्ञान निवर्तक अशा प्रकारचं मी ब्रह्म आहे अशा स्वरूपाचं झालेलं यथार्थ दृढ अपरोक्ष ज्ञान हे त्या अज्ञानाचं निवर्तक आहे. म्हणून सगळे जे वेदांताचे ग्रंथ आहेत किंवा वेदांत दर्शनाचे जेवढे म्हणून प्रकरण ग्रंथ आहे किंवा वेदांत किंवा ज्याला ब्रह्मविद्या म्हटले जाते, अशा प्रस्थानत्रयी म्हटले जाते, असं असणारे मूळ अपौरुषीय वेदातला अंतिम निर्णयात्मक तत्त्वज्ञानाचा भाग म्हणून ज्याला वेदांत असं म्हटलं जातं किंवा उपनिषद विद्या, ते उपनिषद त्या उपनिषदाचा सामंजस्य करण्यासाठी व्यासांनी केलेली ब्रह्मसूत्र आणि भगवंताच्या मुखातून कुरुक्षेत्रावर अवतरित झालेला श्रीमद भगवद्गीता, भगवंताच्या मुखातून गायलेलं गीत म्हणून हे जे भगवद्गीता ग्रंथ आहे या तिन्हींना प्रस्थानत्रयी असं म्हणतात. ह्या प्रस्थानत्रयीनं ज्या मोक्षप्राप्तीची साधनं, मोक्षाचं स्वरूप, त्याचा अधिकारी विषय काय सगळं अनुबंध ज्या सांगितलेले आहेत वेदांताचे, ते सर्व अनुबंध याच्यामध्ये कथन केलेले आहेत. परंतु या ठिकाणी त्या ज्ञानोबारायांच्या वाणीतून जो अमृतानुभव निघाला तर त्या वाणीमध्ये ह्या मोक्ष स्वरूपाला काहीच प्रतिष्ठा नाही असं सांगितलं. कारण मोक्ष ही एक कल्पना आहे आणि ती बंध सापेक्ष आहे. जर जीवाला खऱ्या अर्थाने बंध झाला असता तर त्या बंधनिवर्तक अशा बंधनिवृत्तीनंतर प्राप्त होणाऱ्या मोक्षाला प्रतिष्ठा प्राप्त झाली असती. परंतु मूळ अविद्येची निवृत्त करणारं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचं सुद्धा खंडन आहे. मूळ अविद्या जी आहे त्या अविद्येचंही खंडन आहे. म्हणजे हा विषय जो आहे विस्ताराने पुढं 6व्या आणि 7व्या प्रकरणा आपल्या 7व्या आणि 8व्या प्रकरणामध्ये येणार आहे. अज्ञान खंडन आणि ज्ञान खंडन या प्रकरणामध्ये. तर त्या ठिकाणी अगोदर आपल्या अंतकरणामध्ये जे काही मोक्षाविषयी आपल्याला जे त्या मोक्षाचं महत्त्व किंवा मोक्षाची जी गरिमा आहे तर ती आपल्या अंतकरणामध्ये पुसटसंसुद्धा त्याला स्थान राहू नये. असं झालं तरच आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो. मुक्ती म्हणजे बंध सापेक्ष मुक्ती नसून आपलं जे स्वरूप आहे ते नित्यमुक्तच आहे. त्यामुळं त्याच्या ठिकाणी कधी अविद्येचा बंधच झाला नाही तर अविद्येतून मोक्ष कसा होणार असं माऊली विचारतात. अर्थात हे अत्युच्च कोटीचं ज्यांनी जीवनामध्ये ह्या संसारबंधाचं स्वरूप जाणलं, संसारबंधाच्या निवृत्तीची इच्छा केली आणि त्यासाठी त्यांनी हे जे आत्मबोध किंवा आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या जीवनामध्ये पराकाष्ठेचा प्रयत्न केला, तर अशा लोकांना जे काही त्याच्याविषयी थोडं मी बद्ध होतो आणि आता मी मुक्त झालो अशा प्रकारचं वृत्ती ज्ञानात्मक सुख किंवा वृत्त्यात्मक सुख किंवा वृत्त्यात्मक ज्ञान असतं. तर त्या ठिकाणी त्या वृत्ती सुखाचा किंवा त्या वृत्त्यात्मक ज्ञानाचा अहम ब्रह्मास्मी या वृत्त्यात्मक ज्ञानाचा किंवा मी या ठिकाणी आत्मबोधाने संपन्न झाल्यामुळं मी सुखरूपतेला प्राप्त झालो. याचा अर्थ पूर्वी ती सुखरूपता स्वतःसिद्ध असतानाही मला ती होती असं नाही. मी पूर्वी संसारबंधामुळं
दुःखी होतो, कर्ता होतो, भोगता होतो. आता मात्र मी अकर्ता, अभोक्ता आणि माझ्या नित्यमुक्त अवस्थेला प्राप्त झालेला आहे. असा त्याला जो सुखाचा आणि ज्ञानाचा स्पुंज आहे, की जो स्पुंज किंवा जे स्फुरण त्याच्या वास्तविक स्वयंप्रकाश अशा ज्ञानाला किंवा स्वतःसिद्ध सुखाला प्रतिबंध करतं, त्या प्रतिबंधाची जेणेकरून निवृत्ती होईल असं सहज ज्ञानोबाराय या ठिकाणी आपल्या बुद्धीवर आरूढ करतात. आणि ते करताना ही अविद्या ज्या अविद्येला तुम्हाला किंवा ज्या मायेला तुम्ही इतके घाबरता की ही माया ही कशी अघटित घटना पटीयशी आहे आणि जीवाला तिनं जीवदशेला आपल्या स्वरूपापासून च्युत केलं आणि ते अनादी असणारी ती माया ही आपल्याला श्रीगुरूंची शरणागती, कर्म, उपासना यांच्याद्वारा अंतकरणाची शुद्धी, स्थिरता, श्रीगुरूंच्या द्वारा त्या अज्ञानाची निवृत्ती, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये थोडंही जर काही महत्त्व अशा प्रकारचं राहिलं तर आपल्याला त्या खऱ्या सुखाचा आणि खऱ्या ज्ञानाचा आस्वाद आपल्याला मिळत नाही. यासाठी ज्ञानोबाराय एकदम सहजपणे या प्रकरणामध्ये अविद्येची यथार्थता आता सांगत आहेत. ती सांगताना ज्ञानोबाराय इतक्या मोकळ्या मनाने सांगतात. ज्या अविद्येला आपण अनंत कालापासून अनादी कालापासून भयभीत झालेलं आहे, त्या अविद्येचं स्वरूप ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं काय आहे ते आता याच्यामध्ये सांगतात. तर ती ही 13व्या क्रमांकाची ओवी आहे. बागुलाचेनी मरणे तोषावे की बाळपणे, येरा तो नाही मा कोणे मृत्यू मानावा. ज्या अविद्येची निवृत्ती झाली तर तुम्ही म्हणतात की माऊलीने सांगितलं परिजिती ना मेली अविद्या हे जाकळी. अविद्येचा संबंध ठेवला ना, अविद्येने आपल्याला त्या ठिकाणी प्रतिबंध केलेला आहे. आपल्या स्वरूपभूत ज्ञानाला ह्या अविद्येने प्रतिबंध केला असे जर आपल्याला वाटत असेल तर ती अविद्या जिवंत आहे. ती जिवंत अविद्या आपल्याला बंधनात पाडल्याशिवाय राहत नाही. परंतु विद्येच्या द्वारा आम्ही काय केलं, म्हणजे या ठिकाणी श्रीगुरू आणि सत्शिष्य यांच्यामध्ये विचारमंथन होऊन हे ब्रह्मज्ञान निवृत्त झालं आणि त्यांनी त्या अज्ञानाचा नाश केला. असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ती मेलेली अविद्या आहे. पण मेलेली अविद्यासुद्धा या ठिकाणी ती काय करते, मोक्ष प्राप्त करून देते. म्हणजेच तुम्हाला मोक्षरूपाने ती पुन्हा बंधनात घालते. फक्त ती मेलेली अविद्या आहे. जसं एखाद्या पुरुषाला जर त्याची एखादी पत्नी जर कर्कश असेल आणि त्या कर्कशाच्या कर्कशा पत्नीच्यापासून प्राप्त होणाऱ्या त्याच्या दुःखातून त्याची मुक्तता व्हावी म्हणून जर दुसरी एखादी स्त्री आली आणि तिनं जर त्या पहिल्या स्त्रीचा नाश केला तर तिचा नाश करणारी ती त्याचा पहिल्यापेक्षा अधिक छळ करू शकते. किंवा तीच पत्नी मेली आणि जणू काही हाडळ होऊन त्याच्या जीवनात आली. त्याप्रमाणे या ठिकाणी ह्या बंधाचं किंवा अविद्येची निवृत्ती झाली आणि आम्ही आता आत्मसुखाला, मोक्षसुखाला प्राप्त झालो. ही ती मेलेली अविद्या ही जणू काही त्याचा छळ करण्यासाठी, त्याला पूर्वीपेक्षाही अधिक क्लेश देण्यासाठी आलेली आहे. अशा प्रकारची ही स्थिती आहे. आणि ती ज्ञानोबारायांना कोणत्याही मुमुक्षुला ह्या दशेनं, ह्या स्थितीनं त्याचा छळ होऊ नये म्हणून त्याला यथार्थ आपली मूलभूत असणारी जी सुखरूपता, मूलभूत असणारं जे ज्ञान, की जे अज्ञान सापेक्ष ज्ञान नाही, ते निरपेक्ष ज्ञान, निरपेक्ष सुख आणि निरपेक्ष त्याची असणारी सन्मात्रता आणि अद्वैतता या ठिकाणी सांगतात. आणि ते सांगत असताना म्हणतात की ह्या अविद्याचा नाश होणं म्हणजे काय म्हणतात, मूळ अविद्याच नाही. आपण सकाळीच पाहिलं की अविद्या येणे नावे मी विद्यमानची नव्हे, हे अविद्याची स्वय सांगत असे. अविद्या सांगते की मी नाही म्हणून. तेव्हा माऊली म्हणतात, ज्या लोकांना कौतुक, मोठा उत्सव मानतात की खरंच अज्ञानम क्वचित पलायितम मे, पंचदशीच्या भाषेमध्ये अज्ञान माझं कुठं निघून गेलं मला कळतही नाही, हे ऐकल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज हसायला लागतात की या ठिकाणी अज्ञान पळून गेलं, पण अज्ञान असावं मग पळावं ना. पण लोकांना वाटतं की होतं, अगोदर गृहीत धरतात की अज्ञान आहे आणि मग त्या अज्ञानाचं निवर्तक हे अहम ब्रह्मास्मी हे वृत्तीज्ञान आहे. आणि
ते सुद्धा आपल्याला सत्शास्त्राचा जो काही महावाक्य आहे ते श्रीगुरूंच्या मुखातून जर ऐकलं आणि त्याचा श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध होऊन त्याला अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती झाली, तर ती वृत्ती काय करते, ह्या आत्मस्वरूपावर असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करते. अशा प्रकारच्या वेदांतातल्या अत्यंत गणितापेक्षाही असणाऱ्या तंतोतंत प्रक्रियेचा जो आपण आत्तापर्यंत अभिनिवेश धारण केलेला आहे, तो अभिनिवेश सहजच गळून जाईल. ज्ञानोबरायांच्या व्यापक निरतिशय असणाऱ्या वस्तुनिष्ठ अनुभूती जर आपण लक्षात घेतली तर ही गोष्ट आपल्या मनीमानसी कधीही ठरणार नाही किंवा हे मनीमानसी तिचं कधीही महत्त्व राहणार नाही. जेणेकरून अशा प्रकारचे दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. माऊली म्हणतात की बागुलाचे निमरणे, तो बागुलबा असतो आणि त्या बागुलबाचं मरण झालं. आता आई काय करते, लहान मुलगा असतो आणि तो म्हणतो की मी आता घरातून बाहेर जाणार. तर आई सांगते की बाहेरच्या शेवटच्या खोलीमध्ये जो अंधार आहे त्याच्यामध्ये तो बागुलबा आहे आणि जर तो बाहेर जायचा असेल तुला तर जाताना तो बागुलबा तुला खाऊन टाकील म्हणून, किंवा बागुलबा तुला पकडून त्या अंधाऱ्या खोलीत नेईल, तू आता तिकडं जाऊ नको. आज सांगितल्यावर त्या मुलाला भीती वाटते आणि तो बाहेर जात नाही. कारण बागुलबा काय आहे की आपल्याला पकडणार, आपल्याला खोलीत नेणार असं त्याला वाटतं. आणि नंतर काय होते, आईच त्याला काही काम सांगते की तू आता बाहेर जा, काही बाजारातून भाजी आणायची. तो म्हणतो बागुलबा बाहेर कसं जाऊन देईल, बागुलबा पकडील मला आणि मग मी बाहेर कसा जाणार. तर तो घाबरायला लागतो. मग आई काय करते की त्याला सांगते थांब, आता त्या बागुलबालाच मारून टाकते आणि ती एक काठी घेते आणि त्या अंधाऱ्या खोली जाऊन जोरात आपटते. बागुलबा मेला, आता बागुलबाची तुला भीती वाटायचं कारण नाही. लगेच त्याला आनंद वाटतो आणि आनंद वाटतो तो म्हणतो आता मी खुशाल मोकळ्या मनाने बाहेर जातो. आता दुसरा जर एखादा मनुष्य, मोठा मनुष्य असला जाणकार, आणि त्याला जर आईनं सांगितलं की हा बागुलबा तुम्हाला पकडील, तुम्ही बाहेर जाऊ नका, तो म्हणतो कुठं बागुलबा आहे ते मला दाखव आधी. बागुलबा म्हणजे एक कल्पनेने उभं केलेलं एक व्यक्तिमत्व आहे, कल्पित अशा प्रकारचं, तर ते बाकीचं नाहीच आहे. तेव्हा आणि जर त्याला सांगितलं की आता त्या बागुलबाला मारलं, आता तुम्ही खुशाल बाहेर जा, तर त्याला दोन्हीचे कौतुक वाटत नाही. कारण तो काय म्हणतो, बागुलबा मेला असं आईनं सांगितल्यावर लहान मुलाला आनंद होतो आणि जो जाणकार मनुष्य आहे त्याला त्याचा आनंद पण होत नाही. कारण तो म्हणतो बागुलबा असता आणि मग यांनी मारला असता तर मग त्याचं कौतुक होतं. म्हणून माऊली तो दृष्टांत देतात, बागुलाचे मरणे तोषावे की बाळपणे. बाळपणे म्हणजे बालपणामध्ये लहान बाल स्वभावामध्ये त्या ठिकाणी बागुलबा मेला असं सांगितलं की त्या बागुलबाच्या मरणाने बाळपणे ज्याच्यात बालबुद्धी आहे त्याला त्या ठिकाणी तोषावे, त्याला त्या ठिकाणी आनंद वाटतो. येरा नाही, इतरांना तो बागुलबाच नाही, तो कोणी मृत्यू मानावा, तर त्याला मृत्यू झाला असं कोणी मानावं. बागुलबा नाहीच, नसलेल्या पदार्थाचा काय नाश झाला. जो बागुलबा कधीच नव्हता, आता नाही, बागुलबा नावाचा पदार्थ असणं शक्य नाही. त्या बागुलबाच्या नाशाने येरा म्हणजे इतरांना, म्हणजे जाणकारांना काय बरं तोष होईल, काय संतोष होईल, कोणत्याही प्रकारचा संतोष होणार नाही असं सांगतात. त्याच्या पुढची ओवीमध्ये 14व्यामध्ये सांगतात, घटाचे नाही पण फुटलियाची नागवन, मानित असे ते जाण म्हणो एकी. आता दुसरं उदाहरण देतात, घटाचे नाही पण. घटाचं नाही पण म्हणजे घटाचा अभाव, म्हणजे घटाचा प्राग अभाव. घट उत्पन्न होण्यापूर्वी घटाचा असणारा जो प्राग अभाव आहे, बरोबर. तर त्या ठिकाणी सांगतात घटाचे नाही पण फुटलियाचे. एखाद्या माणसाने सांगितलं अहो घटाचा अभाव फुटला, बरोबर ना, किंवा घटाचा अभाव फुटला. घटाचा अभाव म्हणजे घट नाही आणि प्राग अभाव म्हणजे घट उत्पन्नच झाला नाही, उत्पन्न होण्याच्या पूर्वी असणारा त्याचा जो अभाव त्याला म्हणतात घटाचा प्रागभाव. आणि त्या घटाचा प्रागभाव फुटला आणि त्यामुळं नागवण फारच माझी हानी झाली हो. घट उत्पन्न झाला आणि मग तो घट फुटला तर बरोबर आहे की माणसाला वाटतं की माझा घट फुटला, त्याची माझी हानी झाली, त्याची उपयोगिता होती मला. जसा तो पिंगलेच्या वियोगामध्ये भर्तृहरी घट फुटला तर तो म्हणला माझा सत्यानाश झाला, पण तो कशासाठी रडत होता
घट होता त्याच्याजवळ रंगीत आपल्या त्या मच्छिंद्रनाथ, तर ते मच्छिंद्रनाथ रडायला लागले त्याला पिंगलेच्या विरहामध्ये त्याला शिकवण देण्यासाठी. तर त्या ठिकाणी गोरक्ष तर त्या गोरक्ष त्या नाही भर्तृहरी करता गोरक्षनाथ काय तर त्या ठिकाणी तर मग ते नाही याच्यात आहे ना, ते नवनाथामध्ये आहे ना गोरक्षनाथ. तर ते गोरक्षनाथ हे भर्तृहरीचं पिंगलेच्या विरहात रडायला लागला की पिंगला गेली तर माझा सत्यानाश झाला. मग त्यांनी काय केलं की एक ठिकाणी एक घडा घेतला आणि तो घडाला रंगवलं आणि त्याच्यासमोर जाऊन बसला. नंतर तो घडा फुटल्याबरोबर हाय हाय करत तो छाती बडवायला लागला, रडायला लागला की माझं सर्वस्व गेलं, हा घडा गेला म्हणजे सर्वस्व. आता हा 6 महिने शोक करत होता, रात्रंदिवस अन्न नाही, झोप नाही, त्याच्या अश्रूंच्या धारा लागलेल्या भर्तृहरीच्या, आणि इकडं हा रडत होता. तर हा रडायला लागल्यावर त्यांनी पाहिला हा का रडतो इतका, तर तो म्हणे माझा घट फुटला. ऐकी नाही, त्यांनी सांगितलं अरे एक रंगीत घट, असे हजारो घट आपण मिळवू शकतो, तुला ह्या घटासाठी रडणं म्हणजे तुझा वेडेपणा नाही का. त्यांनी सांगितलं की अरे माझी पत्नी एवढी प्रिय पत्नी गेली, ते म्हणे अशा हजारो पिंगला तयार करील. आणि त्यांनी त्याला काय केलं, संकल्पाने हजारो पिंगला उत्पन्न करून दाखवल्या आणि भर्तृहरीचा शोक नाहीसा केला. असं जसं उदाहरण आहे. पण तो भर्तृहरी रडत होता पत्नीसाठी, पत्नीचा अभाव झाल्यानंतर, ऐकी नाही. आणि हा गोरक्ष रडत होता, हा सुद्धा त्या घटाचा भावरूप घटासाठी रडत होता त्याच्या वियोगात. परंतु माऊलीने इथं काय घटाचे नाही पण फुटली याची नागवण. जो घट नव्हताच त्या नसलेल्या घटाचा, बरोबर ना, घटाचा अभाव पुन्हा काय झाला, फुटला. असं म्हणणारा याची जी नागवण, जी हानी आहे ती मानित असे, त्याच्यामुळं माझी हानी झाली असा जो मानतो, ते जाण म्हणो एकी, ते जाण म्हणो एकी. जाण म्हणजे त्याला जाणता शहाणा असं म्हणता येईल का, अर्थात कोणालाही म्हणता येणार नाही. म्हणून म्हणतात 15व्या ओवीमध्ये, म्हणोनी बंधची तव वावो मा मोक्षाके प्रसवो परी मरोनी केला ठाव अविद्या तया. आता म्हणतात बंधची तव वावो. इथं काय झालेलं आहे, गटाचं नाही पण फुटल्याचं हानी करणं, याला कोणी का हानी झाली असं मानणाराला कोणी शाना म्हणेल का. अरे जो घट नव्हताच आणि तो नसलेला घटाचं अभाव फुटला आणि त्याचं काय करायला लागला, त्याचं माझी हानी झाली असं म्हणायला लागला. हे जसं चुकीचं आहे तसंच म्हणून बंधची तव वावो मग मोक्षाके प्रसवो परी मरोनी केला ठावो अविद्या तया. म्हणून बंध तव वावो, बंधच जर मुळात वावो म्हणजे खोटा आहे, मिथ्या आहे, म्हणजे बंधनच कधी झालं नाही. मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे, बंधन कधी झालंच नाही. आत्मस्वरूपाला बंधन करायला दुसरं कोणतंच असं सबळ अशा प्रकारचं बंधन करणारं कारण किंवा हेतूच त्या ठिकाणी नाही. म्हणून तर आम्ही पहिलं आमचं सूत्र आहे काय, पहिलीच ओवी आहे की ऐशी ये निरुपाधिके, देव आणि देवी, बरोबर ना, माया आणि परमात्मा हे दोन्ही निरुपाधिक आहेत. कारण दोघांची सत्ता मुळातच भिन्न आहे. आणि एकाची सत्ता जी आहे ना, घटाचा अभाव फुटल्यासारखी काय आहे, निस्तत्व आहे, शून्यरूप अशा प्रकारचं प्रातिभाषिक आम्ही त्याला म्हटलेलं आहे. तर ते प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ कधीही परमार्थिक असणाऱ्या देवाला ती देवी उपाधी होणार नाही, किंवा देवीला देव देखील उपाधी होणार नाही. अशी दोन्ही, जसं जमीन आसमानाचं त्यांच्यामध्ये अंतर आहे. एक पदार्थ शून्यरूप आहे आणि एक पदार्थ त्रिकालाबाधित आहे. अशा त्यामुळं ते एक शून्यरूप असणारा पदार्थ माया ही त्या परमात्म्याची कधी उपाधी होऊ शकत नाही. ती माया आणि मायाकार्य ही वाचारंभण मात्र आहेत, तत्वतः त्या वस्तू नाही. विकल्पो नाही वस्तू अशी त्यांची स्थिती आहे. म्हणून म्हणतात बंधची तव वावो. हा बंध जर मिथ्या असेल किंवा नाममात्र असेल, वाचारंभण मात्र असेल, तर मोक्षाके प्रसव, तर तुम्हाला मोक्ष कुठून तुमचा उत्पन्न झाला. जर बंध नसतं तर मग बंध निवृत्तीने उपलक्षित
असं तुम्हाला मोक्षात बंधनिवृत्तीने म्हणजे अज्ञान निवृत्तीने, अज्ञान स्वरूप असणाऱ्या बंधाच्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म त्याचं मोक्ष अशा रूपाने तुम्हाला कथन करता आलं असतं. परंतु या ठिकाणी मोक्षाके प्रसव, मोक्षाचा जन्मच कुठून होईल, म्हणजे मोक्ष आलाच कुठून? जर बंधनच खोटं आहे तर बंधनाच्या सापेक्ष मोक्ष हा शब्द आहे, पण बंधनच नाही तर त्या ठिकाणी मोक्षाला कुठं जन्म झाला, मोक्षाचा कुठं जन्म झाला, मोक्ष आला कुठून असं सांगतात. परंतु म्हणतात तरीसुद्धा त्यांनी मागा सांगितलं ना, अज्ञाना घरी त्राये वावगे या ठिकाणी मोक्ष बंध हे कोणाच्या घरात यांना प्रतिष्ठा आहे? अज्ञानाच्या घरात प्रतिष्ठा आहे. म्हणून त्या तया अविद्या मरोनी ठावो केला. तया म्हणजे तया मोक्षा, त्या मोक्षाला अविद्या स्वतः मरून गेली आणि मग त्या मोक्षाला काय केलं? स्थान दिलं, मोक्षाला बसायला जागा दिली. पण त्यासाठी त्या अविद्येने काय केलं? आपल्या स्वतः मरण पावली, स्वतःचा नाश करून घेतला आणि मग त्याला मोक्ष प्राप्त झाला. म्हणजे हे सगळं कोणाच्या घरी आहे? अज्ञानाच्या घरी आहे. हा बंध आणि मोक्षाची कल्पना ही फक्त अज्ञानाच्या घरी आहे. परंतु मोक्षाची कल्पना कधी होते? ज्या वेळेला ही अविद्या स्वतः मरते आणि मी ब्रह्म आहे, बरोबर ना, अशा प्रकारच्या स्फुरणाला प्राप्त होते, तेव्हा मेलेली अविद्याच त्या ठिकाणी मोक्षाच्या रूपाने पुन्हा मी मुक्त आहे या स्फुरणाच्या रूपाने पुन्हा जिवंत होते, असं माऊलींनी सांगितलं. आता याच्यावरची टीका. नसताच बागुल बाळाप्रती दावुनी निमाला बाळा म्हणती, येथे हर्ष आणि क्षती बाळाशीच साजे. नसताच बागुल, नसलेलाच बागुल, बाळाप्रती दावुनी त्या लहान मुलाला दाखवला नसलेला बागुल, आणि बाळा म्हणती निमाला, अगोदर दाखवतात तिथं बागुल आहे असं, आणि नंतर काय म्हणतात? तो निमाला, म्हणजे तो बागुल मरण पावला असं म्हणतात. या ठिकाणी असं म्हटल्याबरोबर बागुल आहे म्हटलं की क्षती म्हणजे दुःख कोणाला होतं? त्या बाळाला. आणि बागुल निमाला, बागुल मरण पावला असं म्हटलं की हर्ष कोणाला होतो? बाळाला. पण मोठ्या माणसाला हे आहे का? बाळाशीच साजे. ती गोष्ट कोणाला शोभून दिसते? लहान बालकाला शोभून दिसते. येरा बागुलची नाही मा हर्ष विषाद तो काही, तेवी बंधची न दिसे काही मा मोक्षही काहीचा. येरा, येरा म्हणजे जे मोठे जाणकार लोक आहेत, शहाणे आहेत, त्यांना बागुलच नाही, त्यांच्या दृष्टीनं बागुल नावाचा कोणता पदार्थच नाही. मा हर्ष विषाद तो काही, म्हणून तो बागुल आहे म्हटल्यावर विषाद किंवा दुःख, आणि बागुल नाही म्हटल्यावर हर्ष किंवा आनंद, तो त्यांना काय होणार? तेवी त्याप्रमाणे बंधची न दिसे काही मा मोक्षही कायचा. त्याप्रमाणे जर बंधच जर सिद्ध होत नाही तर त्या बंधातून मुक्त झाल्यामुळं होणारा जो मोक्ष, तो मोक्ष तरी त्या ठिकाणी कसा होईल? मोक्षही कायचा. किंवा घटाचा असंभव, तेथे फुटणेपणाचा धरिजे भाव, ते शहाणे किंवा वाव संभावितपणे. आता ते म्हणतात, किंवा दुसरं ओळीत स्पष्टीकरण सांगतात 14व्या ओळीचं, घटाचा असंभव. घटाचा असंभव म्हणजे घटाचा अभाव, तेथे फुटेपणाचा धरिजे भाव, आणि त्या घटाचा अभाव आहे म्हणजे घट उत्पन्न होण्यापूर्वी घटाचा असणारा प्रागाभाव आहे, आणि त्या प्रागाभाव फुटला, अशा प्रकारचं भावधरिजे, अशा प्रकारचं आपण मानलं की आता घटाचा अभाव फुटला. ते शहाणे किंवा वाव संभावितपणे, असे लोक खऱ्या अर्थाने संभावित म्हणून ज्यांना काही प्रतिष्ठा किंवा शहाणे किंवा चतुर जाणकार असं म्हटलं जातं, ते शहाणे किंवा वाव संभावितपणे, त्या ठिकाणी ते जरी तुम्हाला संभावित वाटत असले तर ते अशा शहाणे म्हणावे की त्या ठिकाणी वाव किंवा त्यांचं हे शहाणपण खोटं आहे, म्हणजे ते वेडे आहेत, त्यांना शहाणं म्हणावं की वेडं म्हणावं. घटाचा अभाव फुटला असं म्हणणारे जे लोक आहेत, तर त्या लोकांना जर त्या ठिकाणी घट फुटल्याचं जर क्लेश होत असेल किंवा हर्ष किंवा विषाद होत असेल तर त्यांना संभावितपणाने शहाणं म्हणावं का? प्रतिष्ठित आहेत ह्यांचं म्हणण्याला काय अर्थ आहे का त्यांच्या? तर काहीही अर्थ नाही. किंवा घटाचा अभाव झाला, तो अभाव पदार्थत्वे कल्पिला, कल्पून मग भंगला ऐशेच मानी. किंवा घटाचा अभाव झाला तर ते म्हणतात किंवा दुसऱ्या रीतीनं सांगतात, हीच गोष्ट एकच गोष्ट दुसऱ्या रीतीने सांगतात, किंवा असं म्हणावं लागेल घटाचा अभाव झाला. जर आता काय झालेलं आहे? घटाचा अभाव झाला,
अभाव झाला म्हणल्यावर घट नाही असा अर्थ झाला ना. परंतु अभाव पदार्थत्वे कल्पिला, तो जो घट इथं अभाव म्हणजे घटाचा अभाव झाला असं म्हटल्यावर काय आहे, घट नाहीच आहे असा अर्थ झाला ना. परंतु ते म्हणतात घटाचा अभाव झाला असं म्हणण्याने काय झालं, तो अभाव पदार्थत्वे कल्पिला असं घ्यावं लागेल. तिथं अभाव शब्द आणि पदार्थत्वे शब्द हे दोन्ही वेगळे घ्यायचे. अभाव पदार्थत्वे कल्पिला किंवा अभाव नावाचा एक त्यांनी काय ठरवलं, अभाव म्हणजे जो पदार्थ अस्तित्वातच नसलेला पदार्थ. परंतु तो काय म्हणतो, घटाचा अभाव फुटला म्हणजे घटाचा अभाव झाला, याचाच अर्थ काय झाला की अभाव जो आहे तो अभाव एक पदार्थ आहे असं त्यांनी कल्पना केली. वास्तविक अभाव म्हणजे फक्त वाणीमध्ये असणारं, त्याच्या ठिकाणी फक्त शब्दात्मकता आहे. बाहेर त्या शब्दाचा अर्थ म्हणून कोणता, जसा वंध्यापुत्र खग हे काय आहे, पदार्थ म्हणून नाही, फक्त वाणीमध्येच तो शब्द आहे, बरोबर ना. वाणीमध्ये शब्द आहे, त्या वाणीचा त्या शब्दाचा अर्थ बाहेर तुम्हाला कुठे प्रतीतीला येत नाही. शशविशान किंवा खपुष्प किंवा वंध्यापुत्र, त्याप्रमाणे या ठिकाणी अभाव म्हणून कोणता पदार्थ आहे का, बाहेर नाही. काशवीचं तोप म्हणून काही पदार्थ आहे का, नाही. तर त्याप्रमाणे याचा अर्थ असा झाला की घटाचा अभाव झाला, तो अभाव जो आहे तो पदार्थत्वे कल्पिला. अभाव हा सुद्धा एक काय आहे, पदार्थ आहे अशी त्यांनी कल्पना केली. आणि कल्पने मग भंगळा, तो अभाव पदार्थ आहे अशी कल्पना केली. आणि मग भंगळा ऐशेची मानी, भंगळा म्हणजे भंगला, आणि तो भंगून गेला, आता तो अभाव फुटला, भंगला ऐशेची मानी असंच तो मानतो. तयाची हानी मानिली तई संभावितताची गेली, तेवी बंध मानवणी केली मोक्ष संस्था. तयाची हानी मानिली, तयाची म्हणजे काय, घटाच्या अभावाचा भंगण्यापासून झालेली नुकसान, आपलं फार मोठं नुकसान किंवा हानी झाली असं जर त्यांनी मानलं, तरी संभावितताची गेली, तर त्या शहाणेपणाचाच गेला असं जर कोणी करायला लागला, त्या गोरक्षांसारखा, बरोबर ना, किंवा त्या भर्तृहारीसारखा असं जर कोणी करायला लागला. संभावितता म्हणजे त्याचा प्रतिष्ठितपणा, बुद्धीमध्ये चातुर्य आहे, कौशल्य आहे, असं तो हा मनुष्य मोठा कुशल आहे, चतुर आहे, जाणकार आहे, असे त्याला जे संभावित आहे, म्हणजे सगळ्यांकडून हा मनुष्य एक शहाणा आहे, हा प्रामाणिक आहे, याचं म्हणणं हे प्रमाणित मानलं पाहिजे असं ज्याचं विषय म्हटलं जातं, त्याला थोडक्यात जुन्या भाषेतला शब्द शहाणा सुरता, हा प्रतिष्ठित, तो शब्द सांगितला अगोदर. तर त्या माणसाला ते कोणी शहाणा म्हणेल का, तर ते सांगतात संभावितताची गेली, त्याचा शहाणेपणाच निघून गेला, त्याचा जाणकारपणाच निघून गेला. तेथे मोक्ष तो तेवी बंध मानवणी केली मोक्ष संस्था. त्याप्रमाणे काही माणसांनी काय केले, बंध नसलेला बंध मानवणी, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंध आहे असं मानलं आणि मोक्ष संस्था केली आणि मोक्षाला जागा करून दिली. मोक्षाचा सम्यक स्थिती म्हणजे मोक्षाला जागा, मोक्ष नावाच्या पदार्थाला जागा करून दिली. नसलेला बंध मानला आणि मग मोक्षाला जागा करून दिली. परंतु तो बंधूची नाही तव तेथे मोक्ष तो कवन काही, परी नवल हे नवाई आविद्येची. पण म्हणतात बंधूची तव नाही, पण या ठिकाणी तो बंधच जर नाही तर मग बंध सापेक्ष असणारा मोक्ष तो कवन, मोक्ष कोण आणि काही म्हणजे काय स्वरूपाचा आहे सांगा बरं. बंधनच नाही तर बंधनाच्या सापेक्ष असणारा, बरोबर ना, बंधन असतं तर त्या सापेक्ष मोक्षाची कल्पना केली असती. पण जर बंधनच नसला तर मोक्षाचं काय स्वरूप आहे, मोक्ष कोण आणि त्याचं स्वरूप काय. परी नवल हे नवाई अविद्येची, परंतु हे काय आहे, हे अविद्येचं आश्चर्य आहे. अघटित घटना पटीयसी अशा अविद्येचं हे नवल किंवा आश्चर्य आहे. अविद्येचा भाव धरून मग की जे निराकरण आणि निराकरणी मोक्षपण मोक्षाशी एपई. म्हणतात अविद्येचा भाव धरून म्हणजे अविद्या आहे अशा प्रकारच्या अविद्येची सत्ता अगोदर ग्रहित धरून, जणू काही अविद्या आहे, जणू काही म्हणण्यापेक्षा अविद्या आहे अशा प्रकारचं तिला भूसत्तायाम, तिला अस्तित्व आहे असं मनामध्ये मानून धरून मग निराकरण कीजे. आणि मग काय करायचं, शास्त्राने सांगितलेल्या पद्धतीनं त्या अविद्येचा निराश करायचा. आणि मग निराकरणी मोक्षपण, आणि मग अविद्येचा निराश झाला की मनुष्याला मोक्षदशा प्राप्त होते आणि मोक्षपण मोक्षाशी आहे. मग त्या मोक्षत्वाला मोक्ष स्वरूपाचं काय होतं, स्थान प्राप्त
होतं. मोक्षपण मोक्षाशी आहे आणि मग ते मोक्षत्व जे आहे ते मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्या मोक्षाला प्रतिष्ठा प्राप्त होते. नसलेली अविद्या आहे असं गृहीत धरायचं, मग नसलेल्या अविद्येचा निराकरण केला असं मानायचं आणि मग त्या नसलेल्या अविद्याच्या निरासाने आपल्याला वस्तुतः बंध सापेक्ष मोक्ष, पण बंधनच नसताना त्या ठिकाणी मोक्ष होईलच कसा, पण इथं काय म्हणायचं, त्याच्या निराकरणी त्याचं निराकरण करून आम्हाला मोक्ष प्राप्त झाला असं मानायचं. तरी स्वरूपी अविद्या भावून करू जाई जे निराकरण, तो निराकरणी अवसान अविद्येशी नव्हे. तरी स्वरूपी अविद्या भावून, तरी आपल्या मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्या आहे, अज्ञान आहे अशी भावना करायची आणि मग निराकरण करू जायचे आणि मग त्या आज्ञेचं काय करायचं, निराकरण करायचं. आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या, त्याच्या अंतरंग साधनाचं तुम्हाला साधन अनुष्ठान करावं लागेल आणि मग त्या अविद्येचं निराकरण होईल. तो निराकरणी अवसान अविद्येशी नव्हे. आणि असं जर तुम्ही किती निराकरण केलं तर त्या निराकरणी त्या म्हणतात अविद्येशी अवसान नव्हे. मग तुम्ही म्हणले की अविद्येचं काय केलं आम्ही, श्रीगुरूंच्या मदतीने आम्ही ह्या अविद्येचा निराश केला असं जर तुम्ही म्हणत असेल तर ते अविद्येशी निराकरणी अवसान नव्हे. त्या अविद्येचं तुम्ही निराकरण केलं असं जेव्हा म्हणतात, त्या अविद्येचं अवसान म्हणजे त्या अविद्येची समाप्ती किंवा त्या अविद्येची निवृत्ती खऱ्या अर्थाने झालीच नाही. अविद्येचे जे मरण म्हणजे ती अविद्या निवृत्त झाली, नसलेली अविद्या निवृत्त करून मोक्ष झाला असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा खऱ्या अर्थाने ती अविद्याच काय झालेली, पुन्हा मेलेली अविद्या जिवंत झालेली, तिथं समाप्ती झालेलीच नाही. अविद्येचे जे मरण ते अविद्यकची जाण, म्हणून मोक्षपण सत्यत्वे नसे. आता तुम्ही जे म्हणता ना अविद्येचं मरण आहे, ते अविद्येचं मरण काय आहे, अविद्यकची जाण. ते कशामुळे झालेलं आहे, अविद्येपासूनच अविद्येचं मरण झालेलं आहे, बरोबर ना. म्हणजे अविद्येचं मरण झालं म्हणजे अविद्येचा निराश झाला, ही केलेली कल्पनासुद्धा अविद्यकच आहे. ही सुद्धा कल्पना काय आहे, अविद्या स्वरूपच आहे. या ठिकाणी अविद्या असते आणि मग तिचं निराकरण झालं असतं. नसलेल्या अविद्येचं निराकरण झालं हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं अज्ञानच आहे. ही सुद्धा एक प्रकारची अविद्याच आहे. म्हणून मोक्षपण सत्यत्वे नसे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी अविद्येचं निराकरण झालं ही सुद्धा काय आहे, अविद्येनंच केलेली एक कल्पना आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मोक्षपण सत्यत्वे नसे. हा मोक्ष कधीही सत्य होऊ शकत नाही. न निरोधा न चोत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्ता येतेशा परमार्थता. म्हणून मोक्षपण सत्यत्वे नसे. म्हणून हे मोक्षपण हे काही सत्य नाही. अविद्या निमाली न निमे, म्हणून मोक्षही बंध उपमे. तरी मरणे वाचोनी शमे, तरी बंधची वाव. तरी म्हणतात अविद्या निमाली न निवे. तुम्ही किती म्हटले अविद्या मरण पावली तरी किंवा अविद्येचा निराश झाला तरी ते किती तुम्ही प्रयत्न केला अशा रीतीनं तरी त्या अविद्येचा निराश होत नाही. निमाली न निमे, तुम्ही जरी म्हटले की ती मरण पावली, अविद्येचा निराश झाला तरी न निमाली, तिचा खऱ्या अर्थाने निराश झालाच नाही. म्हणून मोक्षही बंध उपमे. मग जर अविद्येचाच निराश झाला नाही, बरोबर ना, आणि तो जो मोक्ष आहे तो मोक्षसुद्धा अविद्यकच असेल आणि अविद्या बंधाला कारण होत असेल तर मोक्षही बंध उपमे. तर तुमच्या प्राप्त झालेल्या मोक्षालाही उपमा कशाची द्यावी लागेल, बंधाचीच उपमा द्यावी लागेल. तरी मरणे वाचोनी शमे, तरी बंधचे वाव. आणि जर समजा जर तो बंध आहे तो त्या अविद्येने न मरता, अविद्या न मरता जर तरी मरणे वाचोनी शमे, मरणा वाचून काय होईल, त्याचा शम होईल. कोणाचा, त्या मरणा वाचून कोणाचा, अविद्येचा उपशम होईल, बरोबर ना. मरणा वाचून म्हणजे त्याची निवृत्ती केल्या वाचून जर त्या आवृत्ती, बरोबर ना, त्या अविद्येची निवृत्ती होईल तर मग मरणा वाचून तिची निवृत्ती होईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ती अविद्या विद्यमान नाही असं समजणं हाच खरा अविद्येचा काय आहे, मृत्यू आहे, बरोबर ना.
अज्ञानकाली अज्ञान उपहित चैतन्याच्या ठिकाणी अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे असं जर तुम्हाला यथार्थ ज्ञान झालं तर त्या ज्ञानाने काय होते? अविद्येची निवृत्ती होते. याचा अर्थ अधिष्ठानाच्या यथार्थ ज्ञानाने अविद्येची असिद्धी होते आणि अविद्येची असिद्धी ही अविद्येची खऱ्या अर्थाने निवृत्ती आहे किंवा हे खरं अविद्येचं मरण आहे. म्हणजे आणि जी वस्तू केवळ अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होते ती वस्तू मिथ्या, वाव किंवा ती तुच्छ अशा स्वरूपाची असते. म्हणून या ठिकाणी मरणे वाचून शमे, जर मरणा वाचूनच ती अविद्या निवृत्त होईल म्हणजे निवृत्त केल्या वाचून निवृत्त होईल. याचा अर्थ स्वरूपाच्या ठिकाणी अविद्येचा आणि अविद्या कार्याचा त्रैकालिक अत्यंताभावाचा किंवा तिच्या नित्यनिवृत्तीचा जर तुमच्या ठिकाणी निश्चय होईल तर तिच्या अर्थाने खऱ्या अर्थाने तिचं उपशम झालं असं म्हणावं. आणि जर मरणा वाचूनच जर ते निवृत्ती केल्या वाचूनच तिची निवृत्ती होत असेल ती स्वरूपाच्या ठिकाणी नित्यनिवृत्त समजणं हाच तिचा काय आहे? उपशम आहे, मृत्यू आहे. तर मग आता अशी जर स्थिती आहे मारण्या वाचून ती मरलेली आहे, बरोबर ना? तर मग बंधाची वाव, याचा अर्थ बंधाची कल्पनाच काय होती? वाव म्हणजे मिथ्या होती. जरी बंधची असे वाव तरी मोक्षाशी कायचा ठाव, ऐसा अभिप्राव ग्रंथीचा ये. जर बंधची असे वाव, जर बंधच वाव म्हणजे मिथ्या आहे, वाव शब्दाच्या पुढे दंड ठेवा, तरी मोक्षाशी कायचा ठाव, तर मग मोक्षाला तरी कुठं ठिकाण आहे? बंध जर सत्य असता तर मोक्षाला कुठंतरी स्थान मिळालं असतं. पण ऐसा अभिप्राव ये ग्रंथीचा, या ग्रंथीचा म्हणजे ह्या ग्रंथामध्ये किंवा या प्रकरणाचा अशा प्रकारचं तात्पर्य किंवा अभिप्राय आहे. आता अविद्या म्हणजे अज्ञान, तो नाश की जे ज्ञाने करून तरी ज्ञानाची अज्ञान होऊनी ठाके. आता जर तुम्ही म्हणाल की आता अविद्या म्हणजे अज्ञान, अविद्या शब्दाचा अर्थ काय आहे? अज्ञान असा अर्थ आहे. तर तो काय करतात? ते जे अज्ञान आहे तो ज्ञान नाश की जे ज्ञाने करून, अविद्या म्हणजे अज्ञान असा अर्थ केला म्हणजे विद्येचा किंवा ज्ञानाचा अभाव ना, अभाव किंवा जर असा अर्थ केला अविद्या म्हणजे अज्ञान तर तो नाश की जे ज्ञाने करून, आणि त्या अविद्या म्हणजे अज्ञान असा अर्थ केला तर ज्ञाने करून तो नाश की जे, ज्ञानाच्या द्वारा त्या अज्ञानाचा काय होतो? नाश होतो, बरोबर ना? ज्ञानाचा अज्ञानाच्या द्वारा नाश होतो. तर ज्ञानाचे अज्ञान होऊन ठाके. मग आता काय झालं? जे ज्ञान आहे तेच काय होऊन गेलं? अज्ञान होऊन गेलं. कसं काय बरं? जर काही आता अविद्या म्हणजे अज्ञान, अविद्या म्हणजे आत्मस्वरूपाचं असणारं अज्ञान असं जर तुम्ही म्हटलं, आणि ते अज्ञान काय होतं? ते ज्ञान निवर्ती आहे. म्हणजे ज्ञानाने काय होतं? ते अज्ञान निवृत्त होतं असं तुम्ही जर म्हटलं तर तो अविद्या म्हणजे अज्ञान आणि तो नाश की जे ज्ञाने करून, आणि त्या अविद्येचा किंवा त्या अज्ञानाचा नाश कशाने होतो? ज्ञानाने होतो. तरी ज्ञानाची अज्ञान होणे ठाके. तर मग ज्या ज्ञानाने त्या अज्ञानाचा नाश होतो, ज्ञानाने जर नाश झाला, अविद्येला सत्यत्व देऊन ज्ञानाने जर त्याचा नाश झाला, बरोबर ना? त्या अज्ञानाचा नाश झाला तर त्या अज्ञानाचा नाश करणार दोघांची सत्ता काय झाली? समान झाली. त्यामुळे अज्ञानच काय होऊन जाईल? कारण त्या ज्ञानाचा आणि अज्ञानाचा परस्पर काय विरोध आहे? समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. ज्ञान निवर्त्य ते अज्ञान, पण मग काय होईल? ते ज्ञान निवर्त्य अज्ञान आहे ना, पण त्याला अज्ञानाची निवृत्ती करणारं ज्ञानसुद्धा काय झालं? मग त्याच्या सत्तेतला अज्ञानच होऊन गेला असाच अर्थ करणं इथं ठीक आहे. इथं ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान असं नाही करायचा. ज्ञान निवर्त्य ते अज्ञान, बरोबर ना? ज्ञानाचा अभाव असा अज्ञान शब्दाचा अर्थ करायचा नाही. ज्ञान निवर्त्य हा एक महत्त्वाचं लक्षण अज्ञानाचं हे सांगितलं ना, ज्ञान निवर्त्य ते अज्ञान. असं वेदांतामध्ये ह्या प्रक्रियेचा मोठा गवगव आहे. परंतु इथं मात्र ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञान निवर्त्य ते अज्ञान जर असेल तर मग ते ज्ञानसुद्धा काय झालं? अज्ञानच झालं. अज्ञानाशी नाशिता न नाशे ते सर्वथा येऊनी बैसे माथा ज्ञानाचे. ते म्हणतात ह्या अज्ञानाचा नाश करायला गेले तुम्ही, अज्ञानाची नाशिता, अज्ञानाचा नाश करायला गेलं
ते सर्वथा न साच ते सर्व प्रकारे ते अज्ञान कशाने नाश होऊ शकत नाही. तुम्ही अज्ञानाचा नाश कशाने करायला गेलं? ज्ञानाच्या द्वारा. पर ते काय झालं? ते नाशलं नाही. उलट काय झालं? आता त्या अज्ञानाचा नाश कोणाला केला? ज्ञानाने केला असं तुम्ही म्हटले. आणि मग कोण राहिलं? अज्ञानाचा नाश करून तिथं मिरवायला कोण लागलं? ज्ञान मिरवायला लागलं. बरोबर ना? मग आता आम्ही मागं सांगितलं, जर अज्ञानाचा नाश ज्ञान करील ते ज्ञानच काय झालं? अज्ञान. मग या ठिकाणी असे अज्ञानाचा नाश करायला गेलं तर अज्ञानाचा नाश नाही झाला. उलट काय झालं? ते येऊनी बैसे माथा ज्ञानाचे, ते अज्ञान उलट ज्ञानाच्या माथ्यावर येऊन बसलं. अज्ञान हे ज्ञानाच्या माथ्यावर येऊन बसलं, म्हणजे अज्ञानानेच उलट ज्ञानावर पगडा केला. म्हणून माऊली म्हणतात ना की ओवी काय काय नाथिल या संसारा उपायी जाचते या वीरा आपण पे लोपे आणि वारा विकोपी जाय, अशी स्थिती झाली. किंवा दुसरी ओवी, ती ओवी पण आपल्याला इथं म्हणता येईल. कोणती? की अज्ञानाला जास्त संकट नाही, ते ज्ञानाला जास्त झोंबे कंठी नाना संकटी नाचवे, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, आणि सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, अशी त्याची स्थिती होऊन बसते. मग काय झालं? ते अज्ञानाला नाशायला गेलं तर ते नाश, तुम्ही म्हणता की ज्ञानाने अज्ञानाचा नाश केला. अज्ञानाचा नाश ज्ञानाने नाही केला, ते अज्ञानच ज्ञानाच्या माथ्यावर येऊन बसलं, त्याच्यावर त्याचा पगडा किंवा प्रभाव झाला, आणि उलट त्या अज्ञानाने त्या ज्ञानाला अभिभूत केल्यासारखं झालं. आहे की नाही? मग ज्ञानाची अज्ञान म्हणून मोक्षची बंध जाणं, की ज्ञानाची स्वतः बंधन रूप होय. इथं बंधन शब्दाच्या पुढे डॅश करावा आणि बंधन रूप, बरोबर ना? बंधन रूप असा एक शब्द होईल तो. मग ज्ञानाचे अज्ञान, मग आता काय झालं? ज्ञानच काय झालं? अज्ञान झालं. म्हणून मोक्षाची बंध जाणं, म्हणून हा मोक्ष, ज्ञानच अज्ञान ठरलं का मोक्षच काय झाला? बंध स्वरूप झाला. की ज्ञानाची स्वतः बंधन रूप होय, किंवा ज्ञान हे स्वतः, ज्ञानाचं स्वरूप काय आहे? ज्ञानाचं स्वरूप बंधन स्वरूप आहे. ज्ञान हे मुक्त करीत नाही, ज्ञान हे बंधाला कारण होणारं आहे. किंवा खरं मुख्य बंधाचं कारण कोण आहे? ज्ञानच आहे, असं त्याचा अर्थ होईल, नाही का? हा ती ओवी आली होती वेदेश्वरीतली ओवी आहे, की तिथं सांगितलं सत्यत्व देव निरोधीशी तरी बद्धता न चुके कल्पांतेशी, आणि असत म्हणूनही आविरीशी तरी असताची मुक्त, हा भाग सांगितला. आता यानंतर सांगतात, आता 16वी ओवी आहे. आणि ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे निमिषे म्हणितले असे सदाशिवे, आणि आणि वैकुंठीचेनेही सुजाने ज्ञानपाशी सत्वगुणे बांधिजे हे बोलणे बहु केले. आता हे 2 ओव्यांचं युग्म आहे, 16 आणि 17 ओवी. त्यामध्ये माऊली सांगतात, आणि ज्ञानबंधू ऐसे, ज्ञान हा बंध आहे. ऐसे शिवसूत्राचे निमिषे, असं शिवसूत्र नावाचा जो ग्रंथ आहे शैव परंपरेमधील, त्या शिवसूत्राची निमिषे, त्या शिवसूत्राच्या निमित्ताने भगवान सदाशिवांनी या ठिकाणी ज्ञानबंधू ऐसे म्हणितले असे. सदाशिवे ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे निमिषे निगदिले असे, किंवा म्हणितले असे, निगदिले असे, असा एक पाठ आहे. आपण ह्या सगळ्या याच्यामध्ये यांनी अर्थ लागत असल्यामुळं सरळ सरळ उगीचच पाठभेदाचं चिंतन केलं नाही, कारण तो एक स्वतंत्र विषय. अमृतानुभवामधल्या पाठभेदांना जर घेऊन चिंतन केलं तर याचा विस्तार पण अधिक होईल, आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला साशंकता निर्माण होईल. सरळ संप्रदाय परंपरेचा ग्रंथ त्यांनी घेतलेले पाठ आहेत, तेच पाठाचं आपण सरळ चिंतन करतो, आणि त्याच्यावर टीकेला अनुरूप जवळजवळ कुठं आतापर्यंत पूर्वापर विरोध कधी येताना दिसत नाही. म्हणून आपण निगदिले असो, इथं म्हणितले असे, तो जसं सांगितलं तो पाठ घेतो. तर या ठिकाणी सांगतात ज्ञानबंधू ऐसे, ज्ञानच बंद आहे.
अशा प्रकारचं शिवसूत्राच्या निमित्ताने भगवान सदाशिवांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. बरं, केवळ भगवान शंकरांनीच सांगितले असं नाही, तर आणि वैकुंठीचेनी ही सुजाने ज्ञानपाशी सत्वगुणे बांधिजे हे बोलणे बहु केले. आणि वैकुंठीचेनी ही सुजाने, वैकुंठीचा असणारा अत्यंत काय ज्ञान गहन असणारा जो परमात्मा श्रीकृष्ण, वैकुंठीचा सुजान म्हणजे परमात्मा विष्णू, श्रीकृष्ण परमात्मा, तो त्यांनी काय सांगितलं, ज्ञान सत्वगुणे ज्ञानपाशी बांधिजे हे बोलणे बहु केले. त्यांनी 14व्या अध्यायामध्ये हा सत्वगुण जो आहे तो सत्वगुणसुद्धा ज्ञानरूपी पाशाने, बरोबर ना, ज्ञानरूपी पाशाने बांधिजे, त्या मुमुक्षुला ज्ञानरूपी पाशाने तो बांधून टाकत असतो, हे बहु बोलणे केले. हे फार विस्तारपूर्वक 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग योग या 14व्या अध्यायामध्ये सांगितलं. सत्वम सुखे संजयती रज कर्मणी भारत किंवा तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ, किंवा सत्वम सुखे संजयती रज कर्मणी भारत ज्ञानम आवृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत, किंवा गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सोदिगच्छति. परमात्म्याचं मूळ स्वरूप गुणांच्या आतीत कसं आहे हे ज्याला कळतं तोच माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत आपण जवळजवळ 150 वया पाहिल्या. तर त्या 150 वयामध्ये कुठंही म्हणजे टीकाकारांनी प्रमाण दिलं आहे, परंतु ज्ञानोबारायांनी कुठेही प्रमाण दिलं नव्हतं. परंतु ह्या 16व्या आणि 17व्या ओळीमध्ये ज्ञानोबारायांनी 2 प्रमाणं दिलेली आहेत. त्या शिवसूत्रामध्ये ज्ञानम बंधहा असं एक सूत्र आहे. ज्ञानसुद्धा काय आहे, बंधरूप आहे असं तिथं म्हटलेलं आहे. तर ते एक प्रमाण दिलं ज्ञानम बंधहा. आणि दुसरं प्रमाण दिलं की या ठिकाणी 14व्या अध्यायातलं सत्वम सुखे संजयती किंवा तत्र सत्वम निर्मलत्वात् किंवा गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सोदिगच्छति, अशा प्रकारचं विस्ताराने केलेलं 14व्या अध्यायाचं प्रमाण म्हणून या ठिकाणी माऊलींनी उल्लेख केलेला आहे. कारण या ग्रंथामध्ये असं आपण नेहमी चिंतन करतो, उत्तम अधिकाऱ्याला फक्त अनुभव सांगितला की त्याचं समाधान होतं. जो मध्यम अधिकारी आहे त्याला प्रमाण विचार सांगावा लागतो, आणि जो कनिष्ठ अधिकारी आहे त्याला उपपत्ती सांगाव्या लागतात. या ग्रंथाचा अधिकारी हा उत्तम अधिकारी असल्यामुळं या ठिकाणी प्रमाण विचार केला नाही, सहज प्रसंगामध्ये माऊली या ठिकाणी सांगतात. परंतु याचा माऊली आपल्याला अनुभव कथन करायचा, ह्या गोष्टीचा माऊलीला कुठेही 800 वयामध्ये विसर पडलेला नाही. तुम्हाला असं कदाचित आपातता वाटेल की या ठिकाणी विसर पडला, तर माऊली लगेच विसर पडलेला नाही. मला याची पूर्ण जाणीव आहे की मला फक्त आत्मा निवेदन करायचं आहे, माझी आत्मानुभूती कथन करायची. प्रसंगोपात जरी मी या ठिकाणी बोलला असलो तरी अनुभूतीच्याच अंगाने सांगायचं झालं तर मी असंच बोलला असतो. भगवान सदाशिवांनी सांगितलं किंवा भगवान विष्णूंनी सांगितलं म्हणून मी ज्ञानबंध आहे असं म्हणत आहे असं नाही. तर सांगितलं नसतं तरीसुद्धा मी हेच सांगितलं असतं की ज्ञानसुद्धा बंधन रूपच आहे असं माऊली पुढं सांगतात. आता यावर टीका 16 आणि 17 ओळीवर. ज्ञानची बंध ऐसे शिवसूत्री महेशे येणेची भावे ऐसे बोलिले. तर म्हणतात ज्ञानाची बंध ऐसे, ज्ञानच बंध आहे अशा प्रकाराने शिवसूत्रांमध्ये महेशे भगवान सदाशिवानी येणेची भावे याच भावाने म्हणजे याच तात्पर्याने बोललेले आहेत. आणि वैकुंठ रमण रमापती गीताशास्त्री बोलिले असती तेही आता यथोक्ती सांगेन ऐका. आणि याशिवाय वैकुंठामध्ये रमण करणारा असा जो रमापती असणारा भगवान श्री विष्णू त्यांनी गीताशास्त्रे बोलिले असते. त्यांनी गीताशास्त्रामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. तेही आता यथोक्ती सांगेन ऐका. त्यांची ज्या प्रकारांची उक्ती आहे ती उक्ती देखील मी या ठिकाणी सांगतो, ते तुम्ही ऐका. काय संमत श्लोक आहे. सर्वभूतेषु येनैकम भावम अव्ययम इक्षते. त्या येनैकमच्या पुढचा दंड, तो दंड नको आहे. सर्वभूतेषु येनैकम
भावमव्ययम ईक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्वकम सत्वात् संजायते ज्ञानम इत्यादी भगवद्वचनम तरी गुणैक ज्ञान ते बंधरूपची जाण ये विषयी वचन आणिक ऐका. आता म्हणतात की भगवंताचा संमत श्लोक गीतेमधला कोणता आहे? सर्वभूतेषु येन. येन म्हणजे जेणेकरून सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी एकम भावम म्हणजे एकच स्वरूप, अव्ययम एकच अविनाशी असणारं स्वरूप सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी व्याप्त आहे किंवा अनुश्युत आहे. इति ईक्षते असं जिथं पाहिलं जातं म्हणजे त्याचा एकच स्वरूप सर्वांमध्ये अनुश्युत आहे अशा प्रकारचं ज्या ठिकाणी जाणलं जातं किंवा दृढ अपरोक्ष जाणलं जातं. कसं? अविभक्तम विभक्तेषु विभक्तेषु अविभक्तम एकम भावम अव्ययम भावम ईक्षते. आणि ते म्हणतात पदार्थ जरी नाना दिसत असले विभक्तेषु पदार्थ जरी नानात्व असलं एकमेकापासून पृथक दिसत असले परंतु त्यांच्यामध्ये असणारा जो एकच भाव किंवा एकच स्वरूप आहे ते मात्र अविभक्तम आहे. त्याचा मात्र कोणत्याही प्रकारचा विभाग होत नाही. असं जे जाणलं जातं तज ज्ञानम सात्विकम विद्धी. त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असं म्हणतात. म्हणजे ज्या ज्ञानामध्ये सर्वम खल्विदम ब्रह्म असं जाणलं जातं त्या ज्ञानाला काय म्हणतात? सात्विक ज्ञान असं म्हणतात. परंतु ते ज्ञान कोणतं आहे? सत्वगुणात्मक ज्ञान आहे असं सांगितलेलं आहे. आणि सत्वगुणात्मक असणारं जे ज्ञान आहे तर ते ज्ञान ते काय करतं? मनुष्याला बंधन करणारं आहे, कारण ते गुणात्मक आहे. जसं रजोगुणात्मक तमोगुणात्मक ज्ञान हे बंधनाला कारण आहे तसं हे ज्ञान जरी सर्व प्राणीमात्रामध्ये विभक्त असणाऱ्या प्राणीमात्रामध्ये एकच परमात्मा अनुष्ठित आहे. हे जी ज्ञानानुभूती आहे ती जर सत्वगुणात्मक ज्ञानानुभूती असेल, ती गुणात्रयातीत नसेल तर तीसुद्धा अनुभूती ही एक प्रकाराने ती काय आहे? ते ज्ञान सात्विक असले ते बंधनातच टाकणारं आहे. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच आणि प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच ना. बरोबर ना? अशा प्रकारे यत सत्वात संजायते ज्ञानम सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतं. ही जी भगवद्वचनं आहे या भगवद्वचनावरून तरी गुणैक ज्ञान ते बंधरूपाची जाण यावरून काय होतं? गुणैक ज्ञान कोणत्याही गुणाचं जे ज्ञान आहे बरोबर ना तर ते बंधरूपाची जाण. बरोबर ना? सत्वगुणात्मक असो तमोगुणात्मक असो किंवा रजोगुणात्मक असो हे ज्ञान हे बंधनालाच कारण होणारं आहे, कारण ते गुणस्वरूप आहे. आणि ये विषयी वचनं अनेक आहे का? याविषयी आणखी काही वचनं आहेत ती सांगतात. त्याच्यासाठी संमत श्लोक देतात. सत्वम सुखे संजयती रज कर्मणि भारत अथवा गुणेभ्यश्च परमेत्ति मद्भावम स्वधिगच्छति. एवं संबंधिक जे ज्ञान ते तव गुणात्मक जाण चिन्मात्र एकले पूर्ण तेथे संबंध कैचा. सत्वम सुखे संजयती. सत्वगुण काय करतो? सुखात प्रेरित करतो. आणि रज कर्मणि भारत रजगुण काय करतो? कर्मामध्ये प्रवृत्त करतो. अथवा आणखी दुसऱ्या रीतीनं श्लोक पाहतं गुणेभ्यश्च परमेत्ति गुणांच्या अतीत असं माझ्या स्वरूपाला जे गुणेभ्याच परम गुणांच्या अतीत असणाऱ्या अशा मला जो व्यक्ती मला जो जाणतो सहा मद्भावम अधिगच्छति तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे गुणांच्या संबंधाला धरून जो जाणतो माझ्या स्वरूपाला तो कधीही माझ्या स्वरूपाला प्राप्त होत नाही. गुणांच्या अतीत माझ्या स्वरूपाला जो आत्मत्वाने जाणतो तोच काय होतो? खऱ्या अर्थाने माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. एवं संबंधिक जे ज्ञान ते तो गुणात्मक जाण चिन्मात्र एकले पूर्ण तेथे संबंध कायचा. एवं अशा प्रकारे संबंधिक जे ज्ञान संबंधिक ज्ञान म्हणजे काय तर गुणांच्या संबंधाने होणारं जे ज्ञान आहे ते तर गुणात्मक जाण ते काय सगळं गुणस्वरूपच ते ज्ञान आहे, कारण गुणांचा संबंध होऊन होणारं ज्ञान आहे म्हणून त्याला गुणात्मक असं म्हटलेलं आहे. चिन्मात्र किंवा कोणत्याही पदार्थाचा संबंध कल्पायचा आणि मग संबंधाची कल्पना करून होणारं त्या पदार्थाचं जे ज्ञान त्याच्या ठिकाणी विशेषणाची किंवा उपाधीची कल्पना करून म्हणजे संबंध धरून किंवा त्याच्या ठिकाणी तादात्म्य भ्रांती किंवा त्याचा समवाय संबंध संयोग संबंध असं कोणत्याही संबंध आध्यात्मिक तादात्म्य संबंध बरोबर ना. आध्यात्मिक तादात्म्य संबंध पण
त्याची कल्पना करून जे ज्ञान होईल ते सगळं ज्ञान काय आहे, गुणात्मकच आहे. चिन्मात्र एकले पूर्ण तेथे संबंध कायचा. हे जे परमात्मा आहे तो केवळ चिन्मात्र, नेप्तिमात्र, दृंगमात्र परमात्म्याचा तिथं संबंध कायचा. त्याचा दृश्याशी संबंधच कुठे येतो, संबंधच कधी नसतो. त्याच्या ठिकाणी दृश्यच नसतं तर दृश्याचा संबंध कसा. आणि मग त्या दृश्याच्या संबंधाच्या निरासा, बरोबर ना, त्या संबंधाचा निराश करायचा काय, संबंधच झाला नाही तर संबंधाचा निराश तरी कसा. जाणणे होणी जाणेजे किंवा नेनयाशी निराकरेजे हे ठेवाठेवी सहजे नाही तेथे. आपल्या मूलभूत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणणे होणे जाणेजे, आपण त्याचं त्याचा ज्ञाता व्हायचं आणि मग त्याला जाणायचं. किंवा नेनयाशी निराकरेजे, किंवा जे पदार्थ नाहीच आहे, बरोबर ना, जे अज्ञानच आहे, म्हणजे ते नाही रूपाने असणारा जो पदार्थ आहे त्या नाही रूपाने असणाऱ्या त्या नेनयाची, त्या अज्ञानाचं निराकरण करायचं, बरोबर ना. जाणणे होणे जाणेजे म्हणजे जाणणे हे आपलं स्वतःचं स्वरूप आहे असं असताना त्याला पुन्हा जाणण्याचा विषय करायचा, हे असा अर्थ घ्यावा इथं. जाणणे होणे जाणेजे, जाणणे हे आपलं स्वरूप असताना त्याला जाणायला प्रवृत्त व्हायचं. किंवा नेनयाशी निराकरेजे, किंवा अज्ञान जे आहे ते अज्ञान नेणं आहे, म्हणजे अज्ञान आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याचा काय आहे, त्या अज्ञानाचा अभाव आहे, बरोबर ना. त्या अज्ञानाचा अभाव आहे आणि त्या नेनयाशी जे अभावरूप असणारं जे अज्ञान आहे त्या अभावरूप अज्ञानाचं निराकरीजे, त्याचं मात्र निराकरण करायचं. आणि स्वरूपभूत असणाऱ्या ज्ञानाला काय करायचं, त्या ज्ञानाची प्राप्ती करायची किंवा त्या ज्ञानाच्या स्वरूपाला जाणायचं. आणि जे अभावरूप असणारं अज्ञान त्या अज्ञानाचं निराकरण करायचं. हे ठेवाठेवी सहजे नाही तेथे म्हणजे त्या आपल्या मूलभूत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ही ठेवाठेवी म्हणजे उठाठेव. ह्या उठाठेवीला कोणत्याही प्रकारचा अवकाशच त्या ठिकाणी नाही. नसत याचा संबंधू तोची ज्ञानाशी ज्ञानबंधू पुढेही प्रबंधू येण्याची भावे. आता म्हणतात नसत याचा संबंध, जो पदार्थ नाहीच, अज्ञान नाहीच, त्या अज्ञानाचा याच्या ठिकाणी संबंध. अज्ञानाचा ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी संबंध, ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही काय केलं, ते अज्ञान कसं आहे, स्वाश्रया आणि स्वविषया अशी ही अविद्या आहे. आत्मस्वरूपाच्या आश्रयाने राहते आणि आत्म्याला आच्छादित करते, असा संबंध तुम्ही केला की नाही. पण कोणाचा संबंध केला, नसते याचा संबंध, नसलेल्या अज्ञानाचा त्याच्यामध्ये अविद्येचा संबंध करायचा. नसलेल्या अज्ञानाचा ज्ञानरूप आत्म्याशी संबंध करणं, ज्ञानाशी हाच ज्ञानबंधू, हाच त्या ज्ञानाला काय झाला, ज्ञानाला बंध झाला. हाच त्या खऱ्या स्वरूपभूत ज्ञानाला तुमच्या अज्ञानाचा संबंध लावल्याने, बरोबर ना, अज्ञानाचा संबंध लावल्याने आणि अज्ञानाच्या निवृत्तीच्या द्वारा, बरोबर ना, आपलं ज्ञानाच्या द्वारा त्या अज्ञानाची निवृत्ती होते असं मानणं, हेच काय आहे, त्या ज्ञानाला ज्ञानरूपी बंध झालेला आहे. ज्ञानबंध का झाला, अज्ञान मानलं म्हणून ज्ञान मानलं, त्यामुळे ते ज्ञान काय झालं, बंध स्वरूप. जर अज्ञानच मानलं नसतं तर ते ज्ञान कसं होतं, ते पाहणेरूप होतं. त्याला ते कोणाचा विषय नव्हता आणि स्वतःचा विषय नव्हतं, स्वसंवेद्य स्वयंप्रकाश अशा प्रकारचं होतं. पण अज्ञानाचा संबंध मानला की मग काय होतं की त्या ठिकाणी अज्ञानाचं निराकरण करावं लागतं. निराकरण करण्यासाठी ज्ञान मानावं लागतं आणि ते ज्ञान म्हणजे काय आहे, ते ज्ञान म्हणजे अज्ञानच आहे असं सिद्ध होतं. म्हणून ते ज्ञानसुद्धा बंधरूपच आहे अशी सिद्धी होते. त्या ज्ञानाला ज्ञानबंध प्राप्त होतो. पुढेही प्रबंधू येण्याची भावे. आणि आम्ही पुढं जे सांगणार आहोत तर ते ह्याच भावाने म्हणजे ह्याच आशयाने सांगणार आहोत की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही आणि अज्ञान निवर्तक, अज्ञान सापेक्ष वृत्तीज्ञान पण, अहम ब्रह्मास्मी हे वृत्तीज्ञान पण त्या ठिकाणी नाही. याच भावनेने आम्ही पुढचाही ग्रंथ सांगणार आहोत. तर त्याच्यामध्ये आता ही 18वी ओवी येते. परिशिवेका श्रीवल्लभे बोलिले येण्याची लोभे मानू ते हे लाभे न बोलता ही. आता माऊलीने 2 उदाहरणं सांगितली, शिवसूत्रातलं आणि भगवद्गीतेतलं. 2 संमत, एक सूत्र आणि एक श्लोक माऊलीने प्रतिपादन केला. आणि नंतर म्हणतात परी, हे असं सांगितलं, परी शिवेका श्रीवल्लभे बोलिले येणेची लोभे मानू
ते हे लाभे न बोलताही, इथं न बोलताही असं आहे, काही ठिकाणी न बोलताही असा पाठ आहे. तर म्हणतात परी, परंतु, म्हणजे आता हे देवाने सांगितलं, शंकराने सांगितलं म्हणून नाही, परंतु शिवे का श्रीवल्लभे, शिव म्हणजे भगवान शंकर किंवा श्रीवल्लभ म्हणजे रुक्मिणी नायक परमात्मा, त्या विष्णू, त्यांनी बोलिले, त्यांनी ही गोष्ट सांगितली. आपल्या ग्रंथामध्ये गीतेमध्ये किंवा सूत्रचे मूळ करते भगवान सदाशिवांनी ही गोष्ट सांगितली की ज्ञानबंध आहे, परंतु बोलिले येण्याची लोभे. अरे एवढे मोठे भगवान ना तरी आदिगुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो अमुते, अशा सदाशिवांनी सांगितलं. किंवा काय, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, त्या श्रीहरी परमात्म्याने ज्याच्या नाभी कमळी जन्म चतुरानना, अशा भगवान श्रीविष्णूंनी ही गोष्ट सांगितलेली आहे. ज्ञानबंध आहे असं येण्याची लोभे, याच लोभाने किंवा याच कारणाने त्यांच्यावर असणारा अतीव इष्टदेवता म्हणून असणारं किंवा गुरुपरंपरा म्हणून असणारं अत्यंत प्रेम, त्या प्रेमामुळं मानू. त्यामुळं आम्ही ही गोष्ट मानली का ज्ञानबंध आहे. ज्ञानबंध आम्ही सांगतो असं नाही, तर आम्ही प्रमाण म्हणून सांगितलं की सदाशिव किंवा भगवान श्रीविष्णू यांनी ही ज्ञानबंध आहे असं आम्ही सांगितलं. असं जर तुम्ही म्हणत असाल, ते हे लाभे न बोलताही, तर ते सांगतात ते हे लाभे. याच्या आणखीन एक अर्थ आहे, बरेच दिवस मी आठवतो आहे, 5-6 महिन्यापासून दुसरं कुठं वाचलं ते लक्षात नाही किंवा कोणी सांगितलं, त्याचा दुसरा एक अर्थ होतो. हा अर्थ थोडासा जास्त प्रौढी सांगणार आहे असं काही लोकांचं मत पडतं. तेव्हा ह्यामधून प्रौढी अर्थ निष्पन्न जर तुम्हाला होऊ द्यायचा नसेल तर हीच पंक्ती वेगळ्या पद्धतीनं काय आठवलं तर पाहू. मी बरेच दिवसापासून विचार करतो, पण ते काय दुसरं आहे ना, एम एव एश वृणते तेन लभ्या, याचा विचार वेगळा आहे, भाष्यामध्ये वेगळा. आपण जे नेहमी बोलतो असा विचार नाही तो, तसंच याचा पण विचार थोडा वेगळा आहे, पण ते काय आठवत नाही. पुन्हा काय आठवलं तर पहा कोण का हा अर्थ न निघता दुसरा या पंक्तीतून अर्थ निघतो, पण ते काही लक्षात नाही. बघा आता, परिशिवे का श्रीवल्लभे, बोलिले येण्याचे लोभे मानू, ते हे लाभे न बोलताही. पण ते म्हणतात न बोलताही, जर शिव किंवा श्रीवल्लभ यांनी जर ही गोष्ट न बोलताही जर हे बोलले नसते तरी ते हे लाभे, तरीसुद्धा याचाच लाभ झाला असता. म्हणजे तरीसुद्धा आम्ही काय बोललो असतो, हेच बोललो असतो. टीकाकाराने यालाच अनुसरून अर्थ केला आहे, आता जे आपण सांगतो याला. पण दुसरा एक आहे काय, नंतर पाहू आपण, अगोदर हे पहा बरे ना. न बोलताही ते लाभे, न बोललं म्हणजे जर आमच्या पुढं शिवसूत्राचं प्रमाण नसतं आणि आमच्या पुढं जर भगवद्गीता प्रमाण नसतं आणि आमच्या श्री गुरुदेवांनी आम्हाला ही आत्मानुभूती कथन करायला सांगितली असती तर आम्ही असंच बोललो असतो की ज्ञानम बंधा, असा याचा सरळ अर्थ आहे. आता बघा, संबंधोपार्जित ज्ञान, टीकाकार सांगतात संबंधोपार्जित ज्ञान ते ज्ञानाची होय अज्ञान. सदाशिव आणि नारायण बोलिले ऐसे. आपल्याला एवढं हे गेलं ना, प्रमाणाची एवढी सवय झालेली आहे. जर म्हटलं आहे की नाही, फार भेंड्या लावल्यासारखी जर प्रमाणं असली तर आपल्याला वाटतं की ते बरोबर चाललं आहे, आहे की नाही. इतकी प्रमाणाची आपल्याला सवय झाली. पण आपल्याला कधी वाटत नाही का उत्तम अधिकारी जो असतो त्याला प्रमाणा वाचूनही आत्मानुभूती ग्रहण करता यावी किंवा तो करू शकतो, हे आपल्या गावी नाही. कारण काय, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी, असं आपलं मनी मानसी कायमचं भिनूनच गेलेलं आहे की नाही. बरोबर आहे ना महाराज. संबंधोपार्जित, आता टीका पहा, संबंधोपार्जित ज्ञान ते ज्ञानाचे. आणि असं जर कोणी कथन करायला लागला तर लोक तुम्हाला सांगतील, आता ते स्वामी महाराज सांगत होते का ह्याच्यापेक्षा वेगळे सांगत होते का. आपल्याला का म्हणून नाही की ह्याला काय प्रमाण आहे, याला काय उपपत्ती आहे. ते बिचारे प्रमाणही मानायला तयार नाही आणि उपपत्तीची गरज नाही, नो व्हाया डायरेक्ट, आहे की नाही. असं म्हणल्यामुळं आपल्याला लगेच साशंकता निर्माण झाली. आपण लगेच हल्लोच की नाही, लगेच त्याच्यामध्ये हल्लं झालं की नाही. मग त्याचं कारण आहे की स्वानुभूतीचं जे बोलणं आहे ते स्वीकारायला एक मोठं धाडस लागतं, ते स्वीकारण्यासाठी सुद्धा एक मोठं धाडस लागतं. ते धाडस त्याला म्हणतो सात्विक धैर्य, त्या सात्विक धैर्याचा अभाव आहे असा त्याचा अर्थ आहे. तर ते सांगतात परी शिवे का श्रीवल्लभे, बोलिले येण्याची लोभे मानू ते हे लाभे न बोलता. हे सांगणाराही अधिकारी आणि ऐकणाराही अधिकारी हा फार दुर्मिळ आहे.
ही आत्मानुभूती कथन केल्यानंतर ऐकणारं हे दुर्मिळ आहे. म्हणून ज्ञानोबरायसुद्धा आपण नियमित चिंतन मागे सांगितलं हे चिंतन 4 भिंतीच्या आतच करण्याचं आहे. ही गोष्ट अगदी निश्चित आहे. कुठेही या चिंतनाचा उपयोग नाही. जो जेथीचे गौरव नेणे तयाशी ते भिंगुळवाणे. आणि अशा प्रकारचं जर ह्या ग्रंथाचा समन्वय कळला नाही, बरोबर आहे ना, तो माणूस म्हणेल की नाही उलट काय झालं हे चिंतन करायला लागल्यावर आमचं भक्तिप्रेम कमी झालं. आहे की नाही? त्या बिचाऱ्याला हे कळलं नाही याची खंत वाटत नाही. त्याला असं वाटतं की मला हे कळल्यामुळं माझी हानी झाली. तुला न कळल्यामुळं तुझा भ्रम झाला. आहे की नाही? मुळात तुझा भ्रमच गेला नाही हे ग्रंथाच्या विषयी. म्हणून काल तो योगेश सांगत होता की ते कोणतरी दुकानात त्याच्या आलं तर म्हटले की आता हा अमृतानुभव ऐकल्यानंतर करायचे काय. आहे की नाही? ते म्हणे आम्ही चातुर्मासात जातो, पूजा करतो, आमचं दैनंदिन चांगलं चाललं होतं आतापर्यंत, तर आता आम्ही नेमकं करायचं काय म्हणे. आता मग आता चातुर्मासात जायचं की नाही जायचं. आता काय हे अरे करायचं काय याचा अर्थ तुमचं काय आहे कर मर कर याच्यामध्ये प्रवृत्ती आहे. आहे की नाही? याच्यामध्ये प्रवृत्ती आहे. इथं आम्ही ज्ञानोबराय ह्या ग्रंथामध्ये आपल्या आत्मस्वरूपाला नेय होऊन देत नाही. नेय होऊन देत नाही तर करता होऊन देतील काय. आहे की नाही? तुम्हाला अकर्तापणा आणि अभोक्तेपणा आणि ज्ञानीपणा याला बंध मानणारे ज्ञानोबराय. आणि त्याच्या ठिकाणी तुम्हाला जर हे होतं तर तुम्ही या ठिकाणी हे श्रवणच खऱ्या अर्थाने करायला नाही पाहिजे. आहे की नाही? उलट ते आम्हाला आधी विचारलं तर आम्ही सांगितलं असतं येऊ नका. आहे की नाही? काही काळाने पुन्हा तुम्हाला श्रवण करा. कारण याचा जर समज असं आहे की हे शास्त्र आहे. अमृतानुभव एक ज्ञानेश्वर दर्शन आहे, हे एक शास्त्र आहे. पण स्वामी महाराज म्हणायचे की ही जी शास्त्र आहे पंचदशीसारखा ग्रंथ किंवा अमृतानुभवासारखा ग्रंथ, अष्टावक्र गीतेसारखा ग्रंथ हे शास्त्र आहे. पण जर त्याचं सामंजस्य कळलं नाही तर हे शास्त्र नाही, हे शस्त्र आहे. लहान मुलाच्या हातामध्ये आमचे आमच्या बरोबरचे आमचे चुलते होते आणि ते म्हशीचे हे ते भादरण्यासाठी आणलेला जो वस्तार आहे ना तो त्या नाव्याने ठेवला असा बाजूला आणि आम्ही दोघं खेळत होतो. मी घेतला आणि त्याला म्हटलं तुला भादरतो म्हटलं आणि त्या म्हशी जो आत बसलेल्या होत्या मी तो वस्तारा घेतला आणि त्याला एवढा मोठा कातडं काढून टाकलं सगळं रक्ताच्या थारोळ्यात तो एकदम. कारण ते शस्त्र आहे, ते लहान मुलाच्या हातात आलं तर काय त्याचा उपयोग आहे का काही. तसं या ठिकाणी अमृतानुभव हे शस्त्र आहे. जर शास्त्र आहे पण जर तुम्हाला सामंजस्य नाही कळलं तर ते काय आहे शस्त्र आहे. आहे की नाही? म्हणून तेच हेच परी शिवेका श्रीवल्लभे बोलिले येण्याची लोभे मानू ते हे लाभे न बोलत आहे. याच्यामध्ये आपल्या आत्मानुभूतीचा परमोत्कर्ष, आपल्या आत्मविश्वासाची पराकोटी या ओळीमध्ये माऊली सांगतात. संबंधोपार्जित. हां, आता माझ्या लक्षात आलं तर थोडक्यात सांगतो बघा. मानलं तर हे ओळीचं आपण म्हटलं ना नाही तर सध्या असा अर्थ घेतला तर लागेल. कोणता बघा. शिवेका श्रीवल्लभे, भगवान शिवाने किंवा वैकुंठाचा सुजान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी ही गोष्ट बोललेली आहे या लोभाने, त्यांच्यावर असणाऱ्या माझ्या अत्यंत प्रेमाने आणि त्यांची वचनं ही यथार्थ आहेत या लोभाने मी मानू. आम्ही देखील ही गोष्ट मानतो. काय ज्ञानम बंधा ते हे लाभे न बोलत आहे. बरोबर ना? तर भगवान सदाशिव वगैरे हे जरी बोलले नसते, बरोबर ना, आणि त्यांच्या प्रेमामुळं मीही बोललो नसतो तरी ते हे लाभे. तरी सुद्धा हे काय आहे असंच आहे. असं म्हणलं तर आपल्याकडे प्रौढी आली का त्यांच्याकडं नाही आली, नाही का? अभिनिवेश काय धरायचं का? तरी ते हे लाभे न बोलता, ते न बोलता आम्ही नाही बोलता आत्मस्वरूप असेल. खरं आत्मस्वरूप असंच आहे का नाही? म्हणून असं सध्या घ्यावा अर्थ जोपर्यंत आपल्याला त्याच्यापेक्षा वेगळा काही आठवला नाही ते, नाही का? तर ते न बोलता देखील ते स्वरूप तसंच आहे. हे सहजच माऊली मग बोलून गेले असं. टीका. संबंधोपार्जित ज्ञान ते ज्ञानची होय अज्ञान सदाशिव आणि नारायण बोलिले ऐसे. आता हे जे संबंधोपार्जित ज्ञान, अगोदर संबंधोपार्जित म्हणजे काय? आध्यारोप आणि अपवादाला घेऊन बोललेलं ज्ञान.
आहे की नाही. संबंध करायचा, नंतर संबंध टाकायचा, असं संबंधाचं उपार्जन, संबंधाचा संबंध ठेवून, बरोबर ना, झालेलं जे ज्ञान आहे त्या संबंधाचा संबंध करून उपार्जित प्राप्त केलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञानाचे अज्ञान होय. ते ज्ञानच काय आहे? अज्ञान आहे. असं सदाशिव आणि श्री नारायण भगवान या ठिकाणी ऐसे बोलिले, असं बोललेले आहेत. परी येही हे बोलिले म्हणून आम्ही मानिले, ऐसे नव्हे हे भले न बोलताचे असे. परी येही हे बोलिले, येही म्हणजे ह्या दोघांनी असं बोलले म्हणून आम्ही मानलं, म्हणून आम्ही ज्ञानबंध आहे असं मानलं. ऐसे नव्हे, असं नाही, हे भले, हे खरंच आहे. कधी हे अत्यंत साधूच आहे हे बोललेलं, कधी न बोलताचे असे नाही बोलले तरी ज्ञानबंध हे भलं म्हणजे अत्यंत साधू गोष्ट आहे, सम्यक किंवा यथार्थच गोष्ट आहे, बरोबर ना. याचेही वचन प्रमाण आणि अनुभवही ऐसाची जाण, जे संबंधिक ज्ञान अज्ञान तेथे. याचेही वचन प्रमाण, यांचेही वचन प्रमाण आहेत आम्हाला. भगवान शंकर आणि भगवान परमात्मा विष्णू त्या दोघांची वचन प्रमाण आहेत. आणि अनुभवही ऐसाचे जाण, आणि अनुभवही असाच आहे. कारण कोणता अनुभव आहे? जे संबंधिक ज्ञान अज्ञानतेचे. संबंधिक ज्ञान संबंधापासून ज्ञान झालेलं आहे, म्हणजे आध्यासिक तादात्म्य संबंधादी कल्पना करून जे कोणाला ज्ञान झालं असेल ते अज्ञान आहे. इतर दर्शनकारांना सत्य असणारं अज्ञान मानून त्यांचंही काय आहे? त्यांचं असणारं ज्ञान हे अज्ञान आहे. पण आध्यासिक तादात्म्य संबंध मानून ज्या ज्ञानाची सिद्धी करतात ते ज्ञानसुद्धा काय आहे? अज्ञानच आहे. वास्तवार्थ अनुभव तो नव्हे वचनोद्भव, अनुभवेची राणी व अनुभव आहे. हे एकदम पराकोटीचं. आता पुन्हा माऊली आपल्या मूळ पदावर येतात, ध्रुवपद म्हणू लागतात की ते म्हणतात वास्तवार्थ अनुभव. वास्तव विषय काय आहे? अनुभव हा विषय ना. वास्तव विषय काय आहे? अनुभव. तो नव्हे वचनोद्भव. हा नित्यसिद्ध असणारा वास्तव जो विषय आहे अनुभव, तो वचनोद्भव नव्हे. तो कोणत्या तरी तुम्ही वचनाचा उच्चार केला, तत्वमसी ऐशी वाणी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी, ते झालेलं ज्ञान काय आहे? तो अनुभव कोणता आहे? वचनापासून झालेला अनुभव आहे. वचनापासून झालेला अनुभव अनुभवच नाही, आहे की नाही. स्वतः सिद्ध असणारा जो अनुभव आहे तो खरा अनुभव आहे. वचनापासून झालेला वास्तव विषय, ज्याला वास्तव विषय केलेला आहे तो अनुभव हा नाही. तो नव्हे वचनोद्भव, अनुभवेची राणीव अनुभव आहे. ह्या अनुभवाचं साम्राज्य, राणीव म्हणजे काय? राजेपणा. हा अनुभवाचा राजेपणा म्हणजे अनुभवाची श्रेष्ठता ही कशाने आलेली आहे? तर हा अनुभव श्रेष्ठता कशाला आले? अनुभवानेच ह्या अनुभवाला श्रेष्ठता आलेली आहे, वचनाने श्रेष्ठता आलेली नाही, ऐक ना. अहो हा अनुभवामृताख्य ग्रंथ नव्हे प्रमाणांतराची मात, प्रमेय प्रमाणातीत अनुभव मात्र. या ठिकाणी म्हणता हे चाललेलं ग्रंथ. ते स्वामी महाराज म्हणायचे की हे दुकान जर कोणी म्हटलं, पण आता हा मनुष्य चित्ताची अशुद्धी असणाऱ्या, चंचल असणाऱ्या माणसाला ह्या अमृतानुभवाचा ग्रंथाचा काय उपयोग आहे का, असं जर कोणी विचारेल. आता तर खरं तर आम्ही तुम्हाला वारंवार सांगतच गेलो की काय आहे? मुक्त मुमुक्षु बद्ध, हे तवची योग्यता भेद. जो अमृतानुभवा स्वाद विरुद्ध जव असं आहे. पण तुम्हाला जर वारंवार नाही पण अधिकाऱ्याशिवाय ज्ञान होतच नाही असं जर तुम्ही म्हणतच असाल तर आम्ही काय तुम्हाला सांगू, बरोबर आहे अगदी. मग आता आम्ही काय करायचं? तर ते आम्ही काय करायचं? फक्त तुम्ही काय करायचं हे नाही आम्हाला माहीत, पण हम धोबी का काम नाही करते, आहे की नाही. ते स्वामी महाराज म्हणायचे आम्ही इस्त्री करण्याचं काम करतो. तर ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी काय इस्त्री करण्याचं काम करतात, ते धोब्याचं काम. तुम्ही जा, काय ज्याने तुमचं चित्त शुद्ध करून या, स्थिर करून या, आणि मग ह्या ग्रंथाचा आस्वाद घ्या. आणि जर तुम्हाला शंका नसली, किमान तुम्ही असे मुमुक्षु असाल, बरोबर आहे ना, की तुमच्या ठिकाणी की माझ्या ठिकाणी मुमुक्षुत्वसुद्धा फार नाही, जागृत नाही, आहे की नाही, पण मला या अमृतानुभवाची गोडी लागली तर काय हरकत नाही. तुम्हाला हा भेदसुद्धा राहणार नाही. तुम्ही नित्यमुक्त स्थिती नित्यमुक्त स्थिती तुमच्या बुद्धीवर आरूढ झाल्याशिवाय राहणार
नाही, अशाही प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी जर मनुष्याला असं वाटत असेल तर माऊली सांगतात, अहो हा अमृत अनुभवामृताख्य ग्रंथ, हा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आहे, नव्हे प्रमाणांतराची मात. या ठिकाणी तुम्ही म्हणले याला प्रमाण काय, जर सारखा विचारत असेल तर तो अमृतानुभवाचा अधिकारी नाही. कारण इथं काय आहे, हा अमृत अनुभव आहे, आहे की नाही. अविनाशी अशा प्रकारचा ही नित्य सिद्ध स्वयंप्रकाशित असणारी सुअसवेद्य अशी अनुभूती आहे. आणि त्यामध्ये नव्हे प्रमाणांतराची मात. त्या ठिकाणी प्रमाणांतर म्हणजे दुसऱ्या प्रमाणांची गोष्ट नाही. अभाव प्रमाण, काय शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अनुमान, प्रत्यक्ष शब्द, कोणत्याही प्रमाणाची गोष्ट देखील या ठिकाणी नाही. प्रमेय प्रमाणात तिथं अनुभव मात्र, प्रमाणाचं नाही इथं, प्रमेय आणि प्रमाण यांच्या अतीत केवळ असणारा मात्र अनुभव, हे ह्या अमृतानुभवाचा काय आहे, विषय आहे. म्हणून हा ग्रंथ जो आहे ना, खरं सांगा तुम्ही, याच्यामध्ये ह्या ग्रंथामध्ये विषयाचं प्राधान्य का वक्त्याचं प्राधान्य? ह्या ग्रंथामध्ये विषयाचं प्राधान्य आहे का वक्त्याचं प्राधान्य आहे? दोन्हींचं आहे की नाही. या ठिकाणी तुम्हाला कथन करत असताना तसं वक्त्याचं प्राधान्य नाही, आहे की नाही. पोस्टमननी निरोप दिला, तुम्हाला मुलगा झाला आहे, बरोबर ना, आणि तुमचे वडील मरण पावले, बरोबर ना. दोन्ही निरोपांचा अर्थ कळला की नाही, आणि तुम्ही कार्याला लागले की नाही. पोस्टमन कोणत्या जातीचा, त्याचा पगार काय, ह्याचा तुम्हाला काही संबंध आहे का? काही सुद्धा संबंध नाही. म्हणजे वक्त्याचं प्राधान्य नाही. बरं, आता तुम्ही म्हणाल की विषयाचं प्राधान्य आहे. विषयाचं प्राधान्य म्हणजे इथला विषय काय आहे, अनुभवामृत हा विषय, बरोबर ना. मग त्याचं तरी प्राधान्य आहे का? त्याला जर प्राधान्य करायचं असेल तर त्याच्या ठिकाणी पहिल्यांदा कशाला तरी अप्राधान्य द्यावं लागेल. अप्राधान्याचा संबंध जोडून आलेलं जे प्राधान्य, बरोबर ना, ते त्याच्या ठिकाणी आहे का? कारण त्याने आता सांगितलं, संबंधोपार्जित ज्ञान ते ज्ञानाचे होय अज्ञान. अशी जर याची स्थिती आहे तर या ठिकाणी विषय तरी काय राहतो का? निर्विषय अशा प्रकारची अभंग अखंड आत्मानुभूती, बरोबर ना, हा याचा काय आहे, विषय आहे. परंतु ह्याला हा विषय जरी असला तर याला विषय म्हणू नये. कारण हा विषय काय करतो, इतर सगळ्या विषयांची व्यावृत्ती करून स्वतःला विरोध होऊन, बरोबर ना, विरोधी होऊन काय करतो, आपणही निवृत्त होतो आणि टळटळीत दृंगमात्र अवाच्य अशा अमृत अनुभवाला काय अवशिष्ट ठेवतो. म्हणून म्हणायचंच झालं तरी तर विषयाचं प्राधान्य हे काय ते नाही, वक्त्याचं प्राधान्य नाही. आणि विषयाचं प्राधान्य हे तरी तुम्ही का मान्य करता, तर हे विषय प्राधान्य असं आहे की ते स्वतः त्या विषयाला न ठेवता निर्विषय असणारं जे अभिप्रेत स्वरूप त्याच्यामध्ये तुमची स्थिती करून देतं. म्हणून या ठिकाणी त्या विषयाला देखील प्राधान्य नाही असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून म्हणतात, अहो हा अनुभवामृताख्य ग्रंथ नव्हे प्रमाणांतराची मात. तुम्हाला जर प्रमाण पाहिजे असेल सारखी तर तुम्ही शोधात, आहे की नाही. आम्हाला जे सांगायचे ते प्रमेय प्रमाणातीत अनुभव मात्र, प्रमेय आणि प्रमाण यांच्या अतीत असणारा केवळ अनुभव या ठिकाणी आहे. म्हणून निखळ ज्ञानची असता कासया ज्ञानी ज्ञानता, पुढेही बोलता आईशेची झाला. म्हणून निखळ ज्ञानची असता, निखळ म्हणजे केवळ ज्ञानच असताना कासया ज्ञानी ज्ञानता, ज्ञानच आहे अज्ञानच नाही. तर मग त्या ठिकाणी निखळ ज्ञान असताना त्या ज्ञानाच्या ठिकाणी कासया ज्ञानी ज्ञानता, ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्व असं काय म्हणतात. ज्ञान सोडून दुसरं काही नाहीच. दुसरं काही अज्ञान असलं तर मग ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्वाची काही संस्थापना तुम्हाला करता आली असती. आणि पुढेही बोलता आईशीचे झाला. आणि पुढेही याच प्रकाराने बोलत आहेत. जे आत्मज्ञान निखळ तेही घे ज्ञानाचे बळ, तै सूर्यचिंती सबळ तैसे नोहे उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जकी जय, जकी जय, जकी जय, जकी जय, जकी जय.